आत्तापर्यंत आपण पाहिलं, सरलाताई प्रीतीला सासूरवास करतच होत्या. प्रसादला त्याच्या नोकरीमध्ये बढती मिळाली होती. प्रसादनं एक चांगलं घर बांधलं होतं. त्या घरातही सरलाताईंनी त्यांच्या आवडीप्रमाणे सर्व वस्तू घेतल्या होत्या. घराची सजावटही त्यांच्याच आवडीनं केली होती. एक दिवस सकाळी प्रीतीची तब्येत खराब झाली म्हणून प्रसाद तिला दवाखान्यात घेऊन गेला होता. आता पाहूया पुढे. राहिले दूर घर माझे, भाग 4. प्रसाद आणि प्रीती दवाखान्यातून घरी आले. सरलाताई अंगणातच फेऱ्या मारत होत्या. आले का? मोठा जीवाला घूर लावते रे तुझी बायको. घरात सगळं खायला प्यायला असतं बरं, पण मुद्दाम खायचं नाही आणि असं चक्कर येऊन पडायचं. म्हणजे 4 लोकांना दाखवता येतं किती सासूरवास आहे जीवाला. सरलाताई चिडून तोंडाला येईल तसं बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून प्रीतीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. अगं श्वास तर घे जरा. तोंडाचा पट्टा सुरू झाला लगेच. काय झालं हे विचार तरी, प्रसाद तिला म्हणाला. काय धाड भरली आता? सांगा, सरलाताई म्हणाल्या. अगं तू आजी होणार आहेस आणि मी बाबा, प्रसाद म्हणाला. काय? वा 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 वा. चला चला घरात चला. असं बाहेर नका सांगू. लोकांची नजर लागेल माझ्या होणाऱ्या नातवाला, सरलाताई म्हणाल्या आणि प्रीतीला आत घेऊन गेल्या. मी काय म्हणत होते, आईला फोन लावून बोलू का? तिला सुद्धा खूप आनंद होईल, प्रीतीनं चाचरत विचारलं. सांग हो, पण आत्ताच नाही. 3 महिने झाल्यावर सांग. चोरचोळीची ओटी भरली की, सरलाताई म्हणाल्या. पण आईलाच तर सांगायचं आहे ना, प्रीती म्हणाली. तुला म्हटलं ना नाही सांगायचं म्हणून. एकदा नाही म्हटलं तर नाही सांगायचं. सरलाताई चिडल्या होत्या. प्रीतीनं अपेक्षेनं प्रसादकडं पाहिलं. जे योग्य असेल ते तुमचं तुम्ही करा. मी जातोय ऑफिसला. आधीच उशीर झालाय आज, असं म्हणून प्रसाद ऑफिसमध्ये निघून गेला. प्रीती मात्र एवढी आनंदाची बातमी आईला सांगू शकत नाही म्हणून नाराज झाली होती. गर्भारपणातला एक एक दिवस प्रीतीला जड जात होता. त्यात भरीसभर नातूच होणार म्हणून सरलाताई दिवसभर घोकत राहायच्या. प्रीती हे क्षण आनंदानं जगण्याऐवजी टेन्शनमध्ये जगायची. या काळात तिला खाल्लेलं काहीच पचत नव्हतं. त्यामुळं प्रीती जास्तच गळून जात होती. एकदा प्रीतीला रात्री उलट्यांचा खूप त्रास झाला. त्यामुळं प्रसादचा डब्बा करून द्यायला ती सकाळी उठली नव्हती. प्रसाद, महाराणी ढाराढूर झोपल्या वाटतं आज. प्रीती उठली नाही हे बघून सरलाताई चिडून म्हणाल्या. मीच नाही उठवलं. रात्री खूप उलट्या झाल्या तिला, प्रसाद म्हणाला. हो का? बरंय, तू घरात असला की बऱ्या होतात उलट्या. दिवसभर काही नाही होत. नखरे नुसते. आमच्या वेळी नव्हतं बाबा असलं काही. आमच्या सासूबाई तर विहिरीवरून पाणी आणायला लावायच्या. त्यात घरातली सगळी कामं. असं झोपून नाही दिवस काढले आम्ही, सरलाताईंची बडबड सुरू होती. तेवढ्यात प्रीतीला जाग आली. सासूबाईंचं बोलणं तिच्या कानावर पडलं आणि बिचारीनं आपले अश्रू नेहमीच्या सवयीप्रमाणे गिळून घेतले. प्रसादकडून प्रीतीला खूप अपेक्षा वाटायची की सासूबाई बोलतात तेव्हा प्रसादनं एकदा तरी तिची बाजू घ्यावी.
पण प्रसाद या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत होता. बघता बघता 3 महिने पूर्ण झाले. सरलाताईंनी शेजारच्या बाईच्या मदतीनं प्रीतीची चोरचोळीची ओटी भरून घेतली आणि गोड बातमी द्यायला तिच्या घरी फोन लावला. विहीनबाई, गोड बातमी आहे बरं. नातू येणार माझा. तुम्ही आजी होणार आहात. सरलाताई प्रीतीच्या आईला म्हणाल्या. काय सांगता? अभिनंदन बरं तुमचं. प्रीती कशी आहे? आम्ही येतो तिला भेटायला. मी आजी होणार. मला तर बाई काय करू आणि काय नाही काही सुचत नाहीये. प्रीतीच्या आईचा आनंद ओसंडून वाहत होता. अहो काय घाई आहे? या सवडीनं. तसंही पहिलं बाळंतपण आहे. रीतीनुसार तुमच्याकडंच होईल सगळं. प्रीती बरेच दिवस तिकडे राहील की? सरलाताई म्हणाल्या. हो, तेही आहेच म्हणा. पण 7व्या महिन्यात प्रीतीचं डोहाळ जेवण आम्ही करू. तेव्हाच तिला डिलिव्हरीसाठी इकडं घेऊन येतो. प्रीतीची आई सरलाताईंचा बोलण्यातला कल समजून म्हणाली. प्रीतीसोबत 2 शब्द बोलून तिच्या आईनं फोन ठेवून दिला. प्रीतीची गोड बातमी कळल्यापासून प्रसाद ओव्हरटाईम काम करायला लागला होता. भरपूर पैसा कमवणं याचं जणू भूत त्याच्या मनगटी बसलं होतं. त्यामुळं तो रोज रात्री उशिरा घरी येत होता. प्रीती रुटीन चेकअपसाठी दवाखान्यात जायची. तेव्हा तिला बाकीच्या बायकांसोबत त्यांचे नवरे आलेले दिसायचे. ते पाहून प्रीतीलाही प्रसाद एखाद्या वेळे तरी सोबत यावा असं वाटायचं. पण प्रीतीसोबत नेहमी सरलाताई असायच्या. दवाखान्यात गेलं की त्यांचीच भुणभुण मागं असायची. एवढं काय दर महिन्याला दाखवावं लागतं? औषधी कशाला घेतेस? इंजेक्शनची काय गरज आहे? प्रीती सगळं चुपचाप ऐकून घ्यायची. या सगळ्या गोष्टींमुळं प्रीतीचा जीव वैतागून जात होता. प्रसादसोबत तिनं या विषयावर बोलायचा प्रयत्न देखील केला होता. पण प्रसाद ऐकून न ऐकल्यासारखा करत होता. घरात सरलाताईंची सततची बडबड, टोमणे मारणे, त्यात घरातली सगळी कामं, गर्भारपणामुळं वाढतं पोट आणि शरीरात होणारे बदल या सगळ्यांना हसत तोंड देत प्रीती आलेला प्रत्येक दिवस पुढं सरकवत होती. बघता बघता प्रीतीला 7वा महिना लागला. प्रीतीला न्यायला तिचे आई बाबा आले होते. त्यांच्यासमोर सरलाताई प्रीतीची खूप काळजी घेत होत्या. सरलाताईंचं असं वागणं प्रीतीला खटकत होतं. पण आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती गप्प बसून होती. आई वडिलांसोबत प्रीती माहेरी आली. माहेरी आल्यावर प्रीतीच्या आईनं तिचं साग्रसंगीत डोहाळ जेवण केलं. हिरव्या कंच साडीत फुलाफुलांच्या दागिन्यात प्रीती अगदी सुंदर दिसत होती. गर्भारपणाचं तेज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. प्रीतीची आई तिची खूप काळजी घेत होती. मोठे दोन्ही भाऊ आणि भावजय सुद्धा तिला हवं नको ते विचारत होते. प्रीती तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच इतके दिवस आणि मनमोकळेपणानं माहेरी राहत होती. प्रीतीचे दिवस भरत आले होते. एक दिवस सकाळीच तिच्या पोटात दुखायला लागलं. घरच्या लोकांनी ताबडतोब प्रीतीला दवाखान्यात नेलं. प्रीतीच्या भावानं प्रसादला कळवलं. प्रसाद आणि सरलाताई दोघं तिकडे जायला निघाले. प्रीतीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. तिनं एक गोड छकुलीला जन्म दिला. तेवढ्यात प्रसाद आणि सरलाताई पोहोचले.
प्रीती बेडवर झोपली होती आणि बाळ पाळण्यात झोपलेलं होतं. अरे माझ्या बाळा, आजीला येऊ तर द्यायचं ना. अगदी प्रसाद सारखा दिसतोय बरं. सरलाताईंनी आल्या आल्या बाळाला उचललं आणि त्याचा लाड करत बोलू लागल्या. दिसतोय नाही, दिसते म्हणा. अहो सरलाताई, नाच झालीये. लक्ष्मी आली बरं. प्रीतीच्या आई कौतुकानं म्हणाल्या तसा सरलाताईंचा चेहराच पडला. त्यांनी बाळाला लगेच पाळण्यात ठेवलं आणि प्रीतीकडं एक जळजळीत कटाक्ष टाकून त्या बाहेर निघून गेल्या. खरं तर प्रसादला त्या एवढूशा जीवाला कुशीत घ्यावं वाटलं, पण सरलाताई तावातावानं बाहेर गेल्यामुळं तो बाळाच्या डोक्यावर हात फिरवून प्रीतीसोबत एक शब्दही न बोलता आईची समजूत काढायला त्यांच्या मागं गेला. प्रीतीच्या डोळ्यातलं पाणी तिच्या आईनं अलगद टिपलं. हे बघ, हा कोवळा जीव. आता हिच्याकडं बघायचं आणि सगळं दुःख विसरायचं बरं. रडू नये असं. बाळाला दूध कमी पडतं म्हणतात. आईनं समजावलं आणि एवढूसा जीव निष्पापपणे प्रीतीच्या कुशीत विसावला होता. त्याला बघून प्रीती शांत झाली. दवाखान्यातून सुट्टी होऊन प्रीती घरी आली. घरी बाळाचा सगळेच लाड करत होते. बाळाचे आजी आजोबा, मामा मामी सगळ्यांना बाळाचा लळा लागला होता. मुलगी झाल्यामुळं सरलाताई मात्र नाराज होते. चला, आपल्या माहेरी तरी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. इतक्या दिवसात कोणाचीही कोणतीच कुरबूर ऐकायला मिळाली नाही. आपल्या आईचं वहिनीचं चांगलं पटतंय, नाहीतर आमच्याकडं. पण प्रसादला बाळाबद्दल काहीच वाटू नये. कदाचित तिकडं गेल्यावर वाटेल. प्रीती रात्री झोपताना विचार करत होती. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित संवाद तिच्या कानी पडला. अहो आई, सगळं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग कसं आणि किती वेळ आणणार ना? 3 महिने झाले यांचा पगार नाही. आताही झाला तर एकाच महिन्याचा देतील की 2 महिन्याचा तेही माहीत नाही. आता डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा केला होता ना. पुन्हा बारशाचा कार्यक्रम कशाला हवाय मोठा? तुम्हाला वाईट वाटेल, पण प्रीतीताईंच्या सासरचे मोठ्या मनानं 2 पैसे खर्च करत नाही. मी समजू शकते तुमच्या भावना. उद्या कदाचित मला मुलगी झाली तर मी सुद्धा तुमच्यासारखा तिच्या सुखाचाच विचार करेल. पण परिस्थिती सुद्धा लक्षात घ्यावी लागेल. प्रीतीची वहिनी प्रीतीच्या आईसोबत बोलत होती. प्रीतीनं ते बोलणं ऐकलं आणि ती आईजवळ गेली. आई, वहिनी बरोबर बोलते. माझ्या सुखासाठी अजून किती दिवस असा मोठेपणा देत राहणार तुम्ही? खरंच, माझी कोणत्याच गोष्टीसाठी तक्रार नाही. आपण बारशाचा कार्यक्रम नाही केला तरी चालेल ग. वहिनी, तूच घाल माझ्या लेकीला पाळण्यात आणि तूच नाव ठेव तिचं. प्रसादला बहीण नाहीये. चुलत मावस नाती त्यांनी जपली नाहीयेत. मग उगीचच कशाला दुसऱ्याला मोठेपणा द्यायचा? प्रीती वहिनीचा हात हातात घेत म्हणाली. तिच्या वहिनीनं तिला एकदम मिठी मारली. घरातल्या घरात बारशाचा कार्यक्रम झाला. प्रीतीच्या भावजईनं बाळाचं नाव ठेवलं शैली. शैली 2 महिन्यांची झाल्यावर प्रसाद प्रीतीला घ्यायला आला होता. सासरी परत जाताना का होईना खूप दिवसांनी प्रसादसोबत मोकळा वेळ मिळेल म्हणून प्रीती खुश होती. पण पूर्ण प्रवासभर प्रसाद तिच्यासोबत विशेष काही बोलला नव्हता.
थोड्या नाराजीनंच प्रीती सासरी गेली. घरी गेल्यावर सासूबाई नातीवरून भाकर तुकडा ओवाळतील ही तिची आशासुद्धा फूल गेली. प्रीती घरी पोहोचली तर घराचा नजारा एकदम बघण्यासारखा होता. सगळ्या घरात जाळे जळमटे लटकलेले होते. फर्निचरवर धुळीचा जाड थर साचला होता. स्वयंपाकघर आणि किचन ओटा तर तेलानं माखलेला होता. तिच्या बेडरूमची अवस्था तर विचारायची सोय नव्हती. सगळीकडं प्रसादचे कपडे पसरलेले होते. ती गेल्यापासून बहुतेक तिथं कुणी झाडू देखील फिरवला नव्हता. मी घरात होते तोपर्यंत धुळीचा एक कण कुणाला सहन झाला नाही. आता मात्र उकिरड्यावर सगळेजण आनंदात राहत आहे. एरवी सगळ्या गोष्टी नीटनेटक्या असाव्यात यासाठी आग्रही असणारा प्रसाद आता मात्र मस्त कपड्यात आणि धुळीत लोळतोय. प्रीती मनातच सरफडली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. सरलाताईंनी त्या बरोबर टिपल्या. आता कशाला नाक मुरडतेस? एवढंच होतं तर इथंच राहायचं ना, नाहीतर एक नोकर पाठवायचा माहेरून. तसंही तिकडं पैशाला काही कामच नाही ना. माझ्याच्यानं होत नाही आता घरातले काम. जमत असेल तर तुझं तू कर, नाहीतर तुला तुझा रस्ता मोकळा आहे. सरलाताईंनी दरवाजाकडं बोट दाखवलं. प्रीतीनं अपेक्षेनं प्रसादकडं पाहिलं. प्रसादनं सगळं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. शैलीला सांभाळून घरातली कामं करताना प्रीतीची तारांबळ उडत होती. पण देवालाच तिची दया आली होती बहुतेक. शैलीत लहानपणापासून समजूतदारपणा भरला होता. अगदी त्रास न देणारं बाळ होती शैली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.